नागपूरचे आमदार विकास ठाकरे आहे। भाऊ, अनेक समस्या आहे नागपूरच्या, विदर्भाच्या। हे विदर्भाचं खरं तर अधिवेशन आहे, मात्र इथे 6 दिवसाची फक्त अधिवेशनाच्या नावावर अधिवेशन आहे, मात्र कुठल्याही प्रश्नावर चर्चा झाली नाही। मला वाटतं की अधिवेशनाच्या पहिले जर सर्व मंत्र्यांचं खातेवाटप झालं असतं तर या विदर्भातल्या जनतेला जे कामगारांचे प्रश्न होते, शेतकऱ्यांचे प्रश्न होते, अन्य लोकांचे प्रश्न होते, त्यांना त्या मंत्र्याकडे जाऊन न्याय मागता आला असता। या अधिवेशनात विदर्भातली जनता आली आणि खाली हात वापस गेली, असंच झालं। सभागृहात साधी पुराचा वेळ विदर्भातल्या आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी न मिळाल्यामुळे त्यांचे सुद्धा प्रश्न अनिर्णित राहिले। आणि मला वाटते की अधिवेशन हे फक्त एक खानापुरतीसारखं झालं आणि हे जर अधिवेशन 3 आठवड्याचं असतं, मंत्रिमंडळ पूर्ण खात्यासहित असतं तर विदर्भातल्या जनतेला न्याय मिळाला असता। हे जे मुख्यमंत्री असू द्या, उपमुख्यमंत्री सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून म्हणतात की उद्या खातेवाटप होईल, उद्या खातेवाटप होईल। अधिवेशन संपलं पण खातेवाटप झालं नाही। आता यांचा उद्या, आज अधिवेशन संपलं, मला वाटते उद्या कदाचित होऊन जाईल, पण त्याचा फायदा विदर्भातल्या जनतेला नाही झाला ना। विदर्भातले लोक आपण पहा रस्त्याने आंदोलनासाठी बसले आहे, न्याय मागण्यासाठी। त्यांना माहीतच नाही आमचा विषय कोणाकडे आहे, ते कोणाकडे न्याय मागायला जाणार आहे। तर मग त्या विदर्भातल्या जनतेचा 1 वर्ष गेला, आता पुढच्या अधिवेशनात ते येतील आणि त्यांचे प्रश्न जसेचे तसे राहतील। खरं तर जनतेचा कोट्यावधी रुपये इथे अधिवेशनाला लागला आहे, मात्र कुठलाच प्रश्न सुटलेला नाही। तसंच म्हणावं लागेल। या अधिवेशनात जो खर्च झाला तो खर्च एखाद्या वेळेस विदर्भाच्या विकासासाठी देऊन दिला असता आणि हे अधिवेशन जेव्हा शपथविधी झाला 2 दिवसाचा, तेव्हा अजून 6 दिवस वाढवून दिला असता तर शासनाचे पैसे वाचले असते आणि विदर्भाचा सुद्धा फायदा झाला असता। एकंदरीत विदर्भाच्या जनतेवर अन्याय झाला। तर आपल्यासोबत नागपूरचे आमदार विकास ठाकरे होते, ज्यांनी क्लिअर कट सांगितलं आहे, स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की हा विदर्भाच्या जनतेवर अन्याय आहे। जनतेचा पैसा खर्च करून जे आहे अधिवेशन करण्यात आलं, मात्र कुठल्याही जनतेच्या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही। VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर।